कल्याणमधील रस्ता खुला करण्यासाठी आता कल्याणमधील शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कल्याण पश्चिम येथील राधानगरी परिसरात डीपी रस्ता आहे। या रस्त्याच्या बाजूला गटारे आणि फुटपाथ बांधून झालाय, परंतु बिल्डर रस्त्यावरील पत्रे काढत नाहीये। वारंवार तक्रार करून देखील अद्याप रस्ता खुला केला नाहीये। या परिसरामध्ये 3 मोठे हॉस्पिटल आहेत, मुलांची शाळा आहे। तक्रार करून देखील महापालिकेकडून दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केल्याचं देखील पाहायला मिळालं। आज हे उपोषण आमचे शाखा प्रमुख मोहन म्हात्रे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे। याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ज्या रस्ता रुंदीकरणासाठी हे उपोषण चाललंय ते रस्ता रुंदीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि 2023 सालापासून ते प्रशासनाला वारंवार निवेदन देत आहेत। असं असताना सुद्धा गेल्या 2 वर्षापासून प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। सदर जो रस्ता आहे त्या विकासकाने या ठिकाणी आतमधना डीपी प्रमाणे गटर बांधून घेतलेली आहे, फुटपाथ झालेला आहे, परंतु तो पत्रे काढत नाही। आणि या ठिकाणी एक मोठी शाळा आणि 3 हॉस्पिटल्स आहेत। वारंवार लोकांना या ठिकाणी त्रास होतो आणि कोणत्याही प्रकारचा इथं अडथळा नाहीये की कुणाचं पुनर्वसन करायचं किंवा काय करायचं। महापालिकेच्या नियमाने त्याची रस्ता रुंदीकरणाची जागा जाईल त्या मालकाची, त्याला डीडीआर पण मिळणार आहे, परंतु या पाठीमागे कोण शक्ती काम करतात की गेले 2 ते 3 वर्ष हा रस्ता होऊन देत नाही। म्हणून आज आमचे शाखा प्रमुख मोहन म्हात्रे यांनी हे उपोषण केलेलं आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे लोक इथं जमलेलो आहोत।